चला तर आज आपण बनवणार आहोत आलू का पराठा। इथं मी मीडियम साईजचे 4 आलू म्हणजे बटाटे हे मॅश करून घेतलेत। तिला लागणारे साहित्य इथं मी धना जिरे पावडर घेतले, लाल तिखट, आमचूर पावडर आहे, कांदा आहे, बारीक मिरची आहे आणि चिरलेली आणि कोथिंबीर आहे, मीठ आहे आणि इथं मी कणिक मळून घेतलेलं आहे। चला तर मग बघूया काय करायचं। आता ह्याच्यामध्ये पण पहिल्यांदा कांदा टाकणार आहोत। कांदा एकदम बारीक चिरून असा थोडा मॅश करून टाकायचा। त्याच्यामध्ये थोडी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, धना पावडर आणि आमचूर मसाला हे सगळेच आपण टाकून घ्यायचे याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये। आणि आता हे सगळं कालवून घ्यायचं आहे, एक जीव करून घ्यायचं आहे सगळं। हाताने कालवलं तरी चालतंय, चमच्याने करू शकता, हाताने कालवा। असं एकसारखं कालवून घ्यायचं। हे बघा असं कालवून घेतलं। आता आपण पराठे बनवायला सुरुवात। हे मी तवा तापत ठेवलाय आणि ते तेल घेऊन ठेवलंय मी। आता चला तर मग बघूया पराठा कसा बनवायचा। इथं मी छोटासा गोळा घेतलाय, त्याला लाटून घ्यायचं आहे। गोल गोळा तयार करायचा। ह्याच्यातला एक बटाट्याचा गोळा घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये असं ठेवून द्यायचं आहे असं, आणि हे असं मोडायचं, जेणेकरून बटाटा पण बाहेर नाही आला पाहिजे। हे असं पूर्ण पॅक करून थोडंसं असं दाबून घ्यायचं, नंतर पिठामध्ये बुडवायचं ह्याला आणि हा गोळा लाटून घ्यायचा आपल्याला। हलक्या हाताने लाटायचे। जास्त जाड किंवा जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला। हे बघा मी असं लाटून घेतलाय। आता आपण तव्यात टाकून घेऊ। तव्यात टाकून घेतलाय।
आपण खरपूस भाजून घ्यायचं आहे. कडे असं तेल सोडायचं म्हणजे छान असा बनतो. हे बघा, असं फिरवायचं आहे आतल्या तव्याची, म्हणजे खरपूस भाजला जातो तो. तेल किंवा तूप लावू शकता. इथं मी तेल लावते. हे पहा, असा खरपूस भाजून घ्यायचं आहे. असा खरपूस भाजलेला आहे. झाला आपला पराठा तयार. तुम्ही ह्याला दह्यासोबत असं खाऊ शकताय. पराठ्याची रेसिपी आवडली असली तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.